धावफलकावरती धावा किती येतील हे पाहावे लागेल, कारण मॅच इम्पॉर्टंट असणार आहे दोन्ही टीमसाठी. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल. मागील मॅच मध्ये 5 विकेट घेणारा मंगेश साळुंके, ज्याच्याकडे होती पर्पल कॅप, तो गोलंदाजी मार्क वरती उतरलाय. पहिला बॉल त्याच्या माध्यमातून इथे निर्धाव स्वरूपाचा आलाय. अरविंद ढेकळे संघासाठी महत्वाचा खेळाडू आहे. ॲज अ कॅप्टन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. 3 डायमेन्शन प्लेयर आहे आणि अगदी त्याच वेळेला चहूबाजूला फटकेबाजी त्याच्याकडून नेहमीच जाणली जाते. वैभव सूर्यवंशी हा देखील मैदानाच्या आतमध्ये त्याच्या साथीला पाहायला मिळतं. दोन्हीही आघाडीचे बॅटर दोस्ती 11 साठी तितकेशी महत्वाचे राहणार आहेत, कारण दोस्ती 11 हा संघ ज्यांच्या माध्यमातून बांधण्यात आलाय. आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब, अरविंद ढेकळे या संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना जगदीश 11 या टीमला आपण पाहतोय. पुढचा बॉल खोला टाकला, लिडिंग एज घेतली आहे. इनफिल्डला भेदण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलाय. एक धाव निश्चितच मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येईल का? तू मैं होत असताना इथे पाहायला मिळाली. एक सिंगल इथे अर्जित करण्यात येते. प्रसंगावधान चांगल्या रीतीने दाखवलं दोन्ही बॅटर्सने, कारण सिंगल आणि डबलला प्राधान्य द्यायला हवं. पहिल्या षटकापासून सुरुवात चांगल्या रीतीने होणं गरजेचं आहे आणि तीच करण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला 1 आपण पाहतोय, जिथे दोस्ती 11 संघ बॅटिंग करत असताना पुढचा सामना आपण लक्ष वेधूयात. विनस जे शेवटची मॅच असेल या सामन्या दरम्यान. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करण्यात आला. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. मंगेश साळुंकेला मोठे स्ट्रोक खेळण्यात इतकीशी सोपी बाब नाही आहे. मंगेश साळुंकेना मला तर वाटतं विश्वजी पाटीलना तो एक अँड्रॉइड फोन सारखे ऍप्लिकेशन आहे, कारण थोड्या दिवसांनी थोड्या वेळानंतर त्याच्यामध्ये गोलंदाजीमध्ये अपडेट येत राहतात. एखाद्या अँड्रॉइड फोन मध्ये तुमच्याकडे ऍप्लिकेशन असेल ना, त्याला अपडेट येतात. तशी गोलंदाज हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न कमी गतीने टाकला. शरीर भेदक मारा पाहायला मिळतो. इथे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये ही केपीएलची स्पर्धा संपल्यानंतर कळंबोली बॉक्स प्रीमियर लीग देखील येते. त्याची पडसाद उमटत असताना पाहायला मिळतील. ती मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळेल, कारण कळंबोली बॉक्स प्रीमियर लीग ही तितकीशी महत्वाची राहते या विभागासाठी, या परिसरासाठी. इथे आणखीन एक चेंडू डॉट बॉल स्वरूपामधून येत असताना पाहायला मिळतोय. 5 चेंडू इथे हात आलेत. केवळ 1 धाव दिली आहे. या आधीच्या मॅच मध्ये, पहिल्या मॅच मध्ये केवळ 5 विकेट घेत असताना 2 धावांचं षटक त्याने हाताळलं होतं आणि धारदार बहारदार कामगिरी करत असताना आज कळंबोलीकरांचं नाणं खणखणीत वाजतंय हे सांगण्याचा प्रयत्न त्याने केलाय. का रॉयल कळंबोली सारख्या मोठ्या संघामध्ये मला स्थान मिळतं. मनीष शर्मा, प्रशांत खानावर विश्वास पाटील, रामा महानवर, त्याच वेळेला आकाश तारेकर, बारक्या कांबळे यांच्या पंक्तीमध्ये माझं नाव का घेतलं जातं हे मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. पहिल्या षटक केवळ 1 धावेत झालंय. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट घेत असताना मंगेश साळुंकेने धाव दिली, खर्च केली आहे, ती केवळ 1. आपलं लक्ष वेधतोय की आपल्याकडे लिमिट्स आहेत, वेळेची बंधन आहेत. विकेट गेलेला नाहीये, माफी असावी, करेक्शन करेन. ना शिवशंकर तो ना कैलासपती, ना लंबोदर तो ना गणपती, नतमस्तक दया चरणी ज्यांनी केली स्वराज निर्मिती, देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती. शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक होईये. गीत आलं छत्रपती शिवरायांचं. सागर चव्हाण गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना अरविंद ढेकळे ऑन स्ट्राईक आहे. केवळ 1 धाव आली पहिल्या षटकामध्ये. हा चेंडू बॅटची आतली कट घेतली, चायनीज कट, रुबी कट त्याला आपण म्हणतो. एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने पुढे सरकत असताना 2 धावा धावफलकावरती आहेत. बाळासर, जिथे आपण पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये 1 धाव आली ना, मॅच आता 4 षटकांची बनले. हा विचार करून बॅटिंग करावे लागेल दोन्ही टीमला, दोन्ही खेळाडूंना. कारण जिथे आपण म्हणतो ना की एखादा मोठा सामना असतो, ज्या वेळेला एखादा निर्धाव षटक येतं 5 षटकांच्या मॅच मध्ये, तो सामना 4 षटकांचा बनतो. इथे असं समजावं लागेल, बीता वो कल था. आता पुढे काय करायचं आहे याच्याकडे वाटचाल करावी लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल घेऊन गोलंदाज कमी गतीने टाकला, डाऊन ग्राउंड, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. इथे ही रन अंगलट आली आहे की काय? घिसाड घाई अंगलट येऊ शकते.
एक रन कंप्लीट केले, दुहेरीसाठी पलटले, सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. वैभव जीवाच्या आकांताने तो धावत असताना पाहायला मिळाला. रन्स फार इम्पॉर्टंट आहे, धाव तुम्हाला करावी लागेल. आपली धडपड आवश्यक आहे. मी तर नेहमी म्हणतो ना, जदवर आपलं धड पडत नाही तद्वर आपली धडपड ही चालू ठेवायलाच हवी. हार तद्वर मानायची नाही ना, जदवर आपल्या फोटोला हार चढवला जात नाही. मैदानाच्या आतमध्ये आपण अशा रीतीचा खेळ करायला हवा, कारण ही क्षण पुन्हा पुन्हा येणार नाही आहेत. ही स्पर्धा पुन्हा पुन्हा नाही, 365 दिवस या उत्सवाची वाट पाहावी लागेल. हा रनआउट साठीचा अपील ऑन अ स्ट्रिंग आपण पाहिला. फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. चेंडूच्या मेरिटवरती खेळावा लागेल वैभवला. 6 बॉल त्याने फेस केले, 2 धाव त्याच्या बॅटवरती आली आहे. चेंडूच्या मेरिटवरती तो खेळत असताना पाहायला मिळालेला नाहीये. एखादा बॉल सोडून दिला, एखादा मोठा फटका आला नाही तर स्वर्गात गेल्यावर चित्रगुप्त त्याचे पापाच्या खात्यामध्ये नोंद करणार नाहीये, याची जाणीव असायला हवी. हा फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न, बाची लिडिंग एज, मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेट क्रमांक पहिला सागर चव्हाण ने टीप करण्यात आले. तो बाद. छत्रपती शिवरायांचं गीत ज्या वेळेला येताना त्यावेळेला एक नवीन ऊर्जा, नवे चैतन्य निर्माण होतं. मला आठवतं की इंडियन आर्मीने, महाराज जिथे मराठा बटालियनने अगदी हल्लीच एक मोठा शिवरायांचा एक पुतळा जो मात्र कारगिलमध्ये उभारलाय, एक अभिमानाची बाब आहे. आज आपण पाहिलं ना तर 86,000हून जास्ती, सर्वाधिक जास्त स्टॅच्यू कोणाचे असतील ना या भारतवर्षामध्ये तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. अर्थात धावफलकावरती 4 धावा धावफलकावरती आहेत. एक खेळाडू बाद झाला, चांगला झेल डीप मिड विकेटला पाहायला मिळाला. नवीन बॅटर सागर मैदानाच्या आतमध्ये येतोय. सागर कशा रीतीने बॅटिंग करेल? सागर वर्सेस सागर ही भिडंती तितकीशी महत्वाची राहणार आहे. सागर पुढचा बॉल घेऊन सज्ज होतात. यावेळेला आडवा बाटणे घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. इथे मात्र चेंडू निर्धाव स्वरूपाचा, जिथे लेग बाईच्या स्वरूपामधून धाव येत असताना पाहायला मिळते. लेग बाई झाली आहे, संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडते. जास्तीचं काही मोठं फरक पडत नाहीये. षटकार आणि चौकार आलेले नाही आहेत. अभिप्रेत राहील हे धावा कधी येतील पाहणं. नावामध्ये खूप काय आहे पहा ना. शेक्सपियर म्हणायचं की नावामध्ये तुमच्या काय आहे, तुमच्या कामाला महत्व असतं, परंतु इथे नावामध्ये खूप काय जादू आहेत. आज योगेश वाघ आमच्या समोर आहेत आणि सोबत आहेत. खोलात टाकलेला हा बॉल डीप मिड विकेटला खेळण्यात आला. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. एक योगेश वाघ समालोचकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात, तर एक योगेश वाघ आमच्यासोबत गुढलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत. धावा मिळाल्यात त्या 2 संघाची धावसंख्या दुरीच्या मदतीने धावफलकावरती धावा त्या 7. खेळ संपुष्टात आलाय. 2 षटकांचा 1 खेळाडू झालाय. इथे बाद. दोस्ती 11 संघ थोडस अपना खेल ही तो अपनी पहचान है, वरना अपने नाम के कई इंसान है. जगामध्ये एकाच नावाचे खूप व्यक्ती आहेत. तुमची ओळख ही तुमच्या खेळानेच होते. अरविंद ढेकळेला हे जाणायला हवं. आपका खेल ही तो आपकी पहचान है, वरना आपके नाम के कई इंसान है. अर्थात इथे आपण ज्या नावाने, ज्या खेळाने जाणले जातो ना, तो खेळ तुम्हाला करून दाखवावा लागेल. गेले अनेक वर्ष सातत्यपूर्ण चांगलं प्रदर्शन आपण केलंय आणि महत्वपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती आहे धावा गोळा करण्याची. वंगे साळुंखे गोलंदाजी मार्कवरती 1 धाव दिली होती. पहिल्या षटकामध्ये त्याच्या अगेन्स्ट स्विच हिट करण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील निर्धाव स्वरूपाचा येतोय. प्रत्येक डॉट बॉल हा महत्वाचा राहणार आहे. निर्धाव चेंडू सर्वाधिक जास्त हाताळण्याचा कामकाज मैदानाच्या आतमध्ये या संघाच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळालाय. बापू नाडकर्णी यांची मला आठवण होते. सर्वाधिक जास्त निर्धाव चेंडू त्यांनी 21 षटक
निर्धाव हातावले होते आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये. इथे बॅक टू बॅक निर्धाव चेंडूची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. धुक्यात अडवलेली वाट आहे इथे फलंदाजी करणं म्हणजे. धुंडो धुंडो रे सांजना अशी सांगणारी. चेंडू डॉट बॉल आलाय. मंगेश यावेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रत्येक बॉल हा फलंदाजाला प्रश्न विचारणारा राहिलाय. जिथे चारी मुंड्या चित करत असताना डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. सलगचे 3 बॉल निर्धाव आल्यात. एकंदरीत 9 चेंडू हातात आल्यात मंगेश साळुंकेने. केवळ 1 धाव त्याने खर्च केली आहे. अर्थात ती दुसऱ्या बॉलवरती आली होती. इथे धावा थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. धावा महाग झाल्यात. काही कालावधीपूर्वी टोमॅटोचे भाव तितकेसे महागले होते. टोमॅटो महागले होते. आता धावा महाग झालेल्या पाहायला मिळतात. मध्यंतरी पेट्रोल आणि डिझेलचे भाव तितकेसे गडगडले होते, महाग झाले होते. परंतु इथे धावाही महाग झाल्यात. हाफ ट्रॅकर पॉइंटला केलंय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी धाव इथे अर्जित करण्यात येते. फेकी थोडीशी स्क्वेअर झाली. फायदा उचलता आलेला नाहीये. बॅकअप चांगला आहे. धाव मात्र मिळते ती केवळ 8 धावा धाव फलकावरती आहेत. 8 रन्स ऑन दी बोर्ड. 8 धावा धाव फलकावर. नेक्स्ट मॅच काही क्षणामध्ये आपल्या पुढे येईल. या दोन्ही टीमचे कॅप्टन DDSR आणि SV थंडर्स टीमचे कॅप्टनचं आपण लक्ष वेधूया. टॉस साठी आपण अवेलेबल राहा. पूर्वार्धाचा खेळ जसा संपेल लगेच टॉस करण्यात येईल. यावेळेला फटका चांगला आहे. ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. आणखीन एक खेळाडू अरविंद ढेकळे बाद. शपथ हा माझा आवाज नव्हता. दशरथ पाटील यांचा आवाज होता. अर्थात करावयाचे नवी मुंबईचे विनोदी समालोचक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. हा झेल एक चांगल्या रीतीने टिपण्यात आला. किरणचे कौतुक करायला हवं. बाउंड्री लाईनवरती त्याने चांगला झेल टिपला. कारण महत्वपूर्ण असे इम्पॉर्टंट कॅचेस असतात. परेश कडकेला आम्ही पाहिलं होतं त्या क्षेत्रामध्ये. त्याच्या हातातून झेल निसटला होता. इम्पॉर्टंट कॅचेस अनेक वेळेला चांगल्या खेळाडूंकडून चुका होतात. परंतु किरणने एक चांगला झेल घेतला. अरविंदचा झेल होता, त्याला ठाऊक होतं. 8 वरती दुसरा खेळाडू बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गोविंदा गोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. 8 धावा धाव फलकावरती आहेत. 2 खेळाडू बाद झाले आहेत. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंचाकडे अपील करण्यात येते. काय घडतंय? दोन्ही गाड्या एका रुळावरती आल्यात. अपघात अटळ आहे. खेळाडू क्रमांक बाद होईल. हा तिसरा. मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याला कळंबोलीचा ग्लेन मॅक्सवेल म्हणतात. त्याआधी मी एक रबाडा पाहिला. अर्थात खेळाडूंची जी ओळख आहे ना ती नावाने नाही, त्यांच्या नावाने व्हायला हवी. हे आपलं भव्य दिव्य व्यासपीठ आपण पाहतोय. हनुमंतजी चौधरी साहेब यांना आपण पाहतोय. एक चांगल्या दर्जाचा आयोजक म्हणून त्यांच्याकडे निश्चित पाहिलं जातं. आणि ते या व्यासपीठावरून या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना एक उत्कृष्ट समालोचक ज्यांना पडद्यांच्या पाठीमागे आवाज त्यांचा आपण ऐकत असतो, प्रवीणजी अर्जुने सर यांचाही आपण ऑन स्क्रीन पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा केवळ 8 आहेत. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत असताना विक्रम पवार गोलंदाजी मार्कवरती येईल. 8-3 हा चेंडू खोला टाकला होता. ऑन साइडला सुरेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एक तर धाव निश्चित घेते. दुहेरीचा प्रयत्न वेगाने. सेकंड रन इथे कंप्लीट करण्यात येते. सेकंड रन्स इथे आली कंप्लीट. धावफलकावरती धावा आहेत त्या मॅजिकल फिगर्स. 10 रन्स ऑन दी बोर्ड. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्सीचा नंबर 10, लिओन मेसी यांच्या जर्सीचा नंबर 10. एकाने फुटबॉल विश्वचषक गाजवलं, एकाने
एक दिवसीय विश्वचषक गाजवलं. मैदानाच्या आतमध्ये हाफ ट्रॅकर हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. पुन्हा एकदा मिस टायमिंग झाला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तद्वर मात्र दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन वेगाने इथे कंप्लीट करण्यात आली आहे का? पंचांनी शहानिशा केली आणि सांगितलं ही धाव इथे कंप्लीट करण्यात आली आहे. दुहेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा त्या 12ला 3. 12 रन्स ऑन दी बोर्ड. एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण किंवा अगदी त्याच वेळेला चांगल्या दर्जाची रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 12 धावा आल्यानंतर युवराज सिंगची आठवण होते. 12/11/12 जर्सी नंबर त्याचा. दुपारी 12 वाजता सेक्टर 12 मध्ये 12 डिसेंबरला 12व्या महिन्यामध्ये 12 तारखेला त्याचा जन्म झाला. कॅन्सरने पीडित होता. सेमीफायनलची मॅच काय भारताला जिंकून दिली. रक्ताच्या उलट्या तो करत होता, परंतु तरी देखील तो मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला. पुढचा बॉल खोला टाकला. यावेळेला शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एकेरी धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना केवळ 13 धावा धावफलकावरती आहेत. युवराज सिंगच्या बाबतीत अजून एक रंजक कहाणी अशी आहे ना की त्याची हाईट 6.2 आहे. तिला 6 केले तेही 12 होतात. 12 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं. अर्थात 12 हा आकडा त्याच्यासाठी तितकासा लकीएस्ट राहिला होता. 13 धावा धावफलकावर 3 खेळाडू बाद झाल्यात. चौथं षटक प्रगतीपथावरती गोविंदा स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. विक्रम पवारचा वार इथे फिका गेलेला नाही आहे. चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली आहे विक्रम पवार. खोला टाकला. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह करण्यात आला. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक धाव निश्चितच मिळेल. फेकी करण्यात येते. तद्वर मात्र दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला आणि यशस्वीरित्या इथे धावा अर्जित करण्यात येतात. त्या दोन संघाची धावसंख्या 15 धावा धावफलकावरती आहेत. हे भव्य दिव्य व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून पुढचा बॉल. आणखीन एक चेंडू बॅटची आतली कड घेतली होती. एलिव्हेशन मिळालेलं नाही आहे. केवळ एकेरी धावे ते प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. गोविंदा गोरे ज्या पद्धतीने मोठी बॅकलेफ्टने तो बॅटिंग करतो किंवा धावा गोळा करण्यासाठी जाणला जातो तितक्याशा धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या नाही आहेत. 16 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. या षटकातील शेवटचा बॉल. एक लो स्कोरिंग मॅच आपण पाहायला जातोय का हा एक प्रश्नचिन्ह आहे. कारण केवळ 16 बनल्यात. अजूनही 7 बॉलचा काही शेष आहे. तोही संघ दोस्ती 11 मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाचं परफॉर्मन्स करण्यासाठी जाणला जाणारा संघ सध्या दगडीला बॅकफूटवरती. हा चेंडू बॅटची लिडिंग एज. शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय. जस्ट तर त्याने केलाय. त्याच्या आवाकाच्या बाहेरील हा झेल सीमारेषा ओलांडेल. धाव मिळतील. त्या 4 चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष भेटतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. DDSR आणि SV थंडर्स टीमचा कॅप्टन चला लवकरात लवकर उपस्थित व्हा. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष भेटतोय. टॉस करण्यात येईल. नेक्स्ट मॅचचा टॉस काही क्षणामध्ये करण्यात येणार आहे. शुभचषक पुढचा बॉल यावेळेला बॅटचा फेस ओपन केला. ऑन साइडला मिड विकेटला खेळल्यात. किरण आहे. एकेरी धाव इथे मिळते. प्रसंग अवधान दाखवलं ज्या पद्धतीने शोल्डरचा वापर करत असताना त्याचे आर्म स्ट्रॉंग आहेत. चांगल्या ऑन दी स्टंप त्याने हा इथे थ्रो दिलाय. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण, चांगल्या दर्जाची फेकिंग. अनेक वेळेला रवींद्र जडेजाच्या हातून कदापि धावा चोरी केल्या जात नाहीत आणि अशाच पद्धतीचं इथे चित्र पाहायला मिळालं. किरणच्या हातीची धाव चेंडू गेला. धाव घेण्याची कोणती मुभा त्याने दिली नाही. धाव फलकावरती 22ला 3. कमी गतीने लॉंग ऑन ला केलाय. चेंडू मात्र सरळ रावलत असताना पाहायला मिळतोय. प्रयत्न चांगले आहेत. प्रयत्न चांगले पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करायला हवं. जिथे ऑन स्क्रीन आपण इथे आपण पाहतो ना ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. हॅपी सिंग चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण ऑन स्क्रीन आपण रिप्ले पाहतोय. हा चेंडू हवेमध्ये राहिला आणि त्याने फ्लाय होत चेंडूला आतमध्ये ढकललं. हा चिते मात्र EST रक्षकाचा भेद घेत असताना फ्लाइंग मिका सिंग यांना म्हटलं जायचं, परंतु फ्लाइंग जेट आपण हॅपी सिंगलाही म्हणू शकतो. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण त्याने इथे करत असताना पाहायला मिळाला. फ्लाइंग सिंग त्या पद्धतीने चेंडूवरती तो झेपावला. सिंग इज किंग. मैदानाच्या आतमध्ये धाव फलकावरती धावा आहेत 25ला 3. शुभचषक प्रगतीपथावरती या संतोष मदनेने धावा इथे खर्च केलेल्या नाही आहेत. कंजूसी भरी गोलंदाजी. खोला टाकला. पंचाकडे अपील करण्यात येते. लाऊड अपील इथे पाहायला मिळते. एक चिकी सिंगल खेळपट्टीवरती चेंडू घरंगत पाहायला मिळाला. लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव येते. 26 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचा बॉल असेल या सत्रातील. चला दोन्ही टीमचे कॅप्टन नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण इन्व्हाइट करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन DDSR आणि SV थंडर्स. हा चेंडू डावी एसी सोडून जाणारा राहतोय. इथे मात्र काय घडतंय, दोन्ही खेळाडू धाव घेण्यासाठी पुढे सरकलेत. खेळाडू इथे सुरेश होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये. बाद व्हाईट बॉल आणि त्यावरती खेळाडू बाद. करणारा हा चेंडू, परंतु 27ला 4 आहेत. इथूनही धावा मोठा फटका येण्याचा प्रयत्न करण्यात आला. ऑन साइडला केलेत. एक धाव निश्चितच मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय का. सेकंड रन देखील इथे कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळते का. 2 तर आल्यात आणि या स्पर्धेतला लो स्कोरिंग टोटल बनण्यापासून या एकेरी दुहेरी धाब्याने वाचवलं असंच म्हणता येईल. विराज खानावकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले होते, परंतु धाव फलकावरती आल्या त्या दुहेरी धावा. संघाची धावसंख्या 29. या स्पर्धेतली लोएस्ट टोटल बनलेली नाही आहे. अर्थात धावा बनल्यात तर 29-30 रनचं टार्गेट असेल. या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये बोलूयात. आवाज प्रवीणजी अर्जुने सरांचा ऐकूयात. आणि जिथे करण्यात येईल टॉस DDSR आणि SV थंडर्स या दोन टीमच्या दरम्यानची आणखीन एक महत्वपूर्ण मॅच. चला दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण इमिजिएटली रिपोर्ट करायचं. इनिंग ब्रेकमध्ये खरं तर टॉस थोडा अपेक्षित आहे. अगदी याची पूर्वकल्पना आपल्याला दिली गेली होती. तर दोनही टीमचे कॅप्टन्स SV थंडर्स आणि DDSR ग्रुप. तर आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय सुनीलजी कदम साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचं आहे. सुनीलजी कदम साहेब, संघर्ष मित्र मंडळ, हनुमंत चौधर म्हटलं तर सुनील कदम हे नाव नेहमीच आपसुकपणे आपल्या डोळ्यासमोर येतं, आपल्या ओठांवरती येतं. कारण अर्थानं संघर्ष मित्र मंडळाची
सातत्यानं जुळले गेलेले हे नाव आहे हनुमंत चौधरी यांचे स्नेही मित्र. तर नक्कीच या ठिकाणी डू ऑर डाय हा सामना असणार आहे. एकीकडे अनिकेतजी ऐनकर यांचा एस पी थंडर हा संघ आपण पाहतोय. सुनीलजी कदम आमच्या सभेत जुळले गेलेत आणि त्याचबरोबर रामदास महानवर DDSR ग्रुप हे दोनही संघनायक या ठिकाणी आमच्या सभेत जुळले जातील. नाणेफेकीचा कौल होईल. दोनही संघांना या ठिकाणी शुभेच्छा देत असताना सुनीलजी कदम यांच्या शुभ हस्ते मात्र हा नाणेफेकीचा कौल केला जाईल. प्रसाद टावरे देखील आमच्या सभेत जुळले गेलेत. हेड इज अ कॉल, टेल इट इज. तर काढा आलाय. नाणेफेकीचा कौल जिंकला SV थंडर्स. काल एक क्लोज एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर सुरुवात खूप चांगली होती परंतु शेवटच्या क्षणाला या ठिकाणी कुठेतरी बिबडे सामना निसटला. एक निसटता पराभवाला तुम्हाला सामोरं जावं लागलं. काय स्ट्रॅटर्जी असेल आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण हा निर्णय असेल आमचा. कालच्या सामन्याबद्दल आपल्याशी चर्चा केली होती की क्लोज एन्काउंटर राहिला. खरं तर संध्याकाळचं सत्र होतं. धावांसाठी संघर्ष मैदानावरती प्रतिस्पर्धी संघ करत होता परंतु शशी जाधव न एक अनबिलिव्हेबल नॉक खेळला. काय चुका झाल्या गोलंदाजीमध्ये, नक्की काय स्ट्रॅटर्जीमध्ये बिबडेन कुठे चूक झाली? स्ट्रॅटेजी नाही म्हणता येणार पण क्षेत्ररक्षण अजून इम्प्रूव्ह करू आणि नक्कीच आज चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच क्षेत्ररक्षण निवडलंय. प्रतिस्पर्धी संघ ताकदवार संघ आहे. डू ऑर डायची मॅच आहे. दोनही टीम्सनं आपला पहिला सामना या ठिकाणी गमावलाय. त्यामुळे कशा पद्धतीने बघाल आणि किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही नक्कीच 40 ते 45 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि मग चेस करू. नक्कीच विश यू ऑल द बेस्ट. नाणेफेकीचा कौल जिंकला SV थंडर्स संघानं. जाऊयात DDSR ग्रुप. प्रसाद, एक महत्त्वपूर्ण सामना आहे. डू ऑर डाय. काल खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर म्हणावा तसा नावारूपाला साजेसा खेळ झाला नाहीये. आज काय नवीन रणनीती असणार आहे आणि काय चेंजेस असतील संघामध्ये? कालचा सामना बघितला आम्ही. कालच्या दिवसाचा सर्वोत्तम स्कोअर मारलेला पण थोडा क्षेत्ररक्षण खराब झाल्यामुळे आम्हाला हार पत्करावी लागली. आम्ही थोडे चेंजेस केले टीममध्ये. बघूया आता आज वर्कआउट होत आहेत का आणि 100% द्यायचा प्रयत्न करू. काल रामदास महानवर थोडासा बिबडेन की क्लिक झाला नाही आहे परंतु आज अपेक्षा असतील रामदास महानवर. त्यानंतर तुम्ही स्वतः आहात, गजानन बोडरे आहात. कशा पद्धतीने बघता, काय प्रिपरेशन आणि काय एक यशाचा मंत्र दिला गेला? प्रिपरेशन असं काही नाही आहे. काल चुकून रनआउट झाला तो आणि रामा हा मोठा प्लेअर आहे. तो 100% मोठ्या गेम्समध्ये मोठी खेळी करायची धाडस त्याच्याकडे आहे आणि बाकीचे टीममेट्स म्हणजे चांगले बॅट्समॅन आहेत आमच्याकडे आणि 1-2 प्लेअर काही जिंकू शकत नाही मॅच. तर सगळ्या टीमला परफॉर्मन्स करावा लागेल तेव्हा आम्ही जाऊन मॅच जिंकू. नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू झाला. विश यू ऑल द बेस्ट. डू ऑर डायचा या ठिकाणी सामना आहे. तर न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स दॅट SV थंडर्स हॅज वॉन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू फील्ड फास्ट. धन्यवाद सर. आणि जर विचार केला तर सत्र क्रमांक 2 म्हणजेच या पहिल्या खेळातील या सामन्यातील सत्र क्रमांक 2ला झाली सुरुवात. संतोष मधने मात्र पहिल्या आलेल्या मात्र घणाघाती प्रहार केला. फलंदाज संतोष मधने बॅटमधून निघतोय. हा एक दमदार माइटी हिट KPL षटकार. तर धन्यवाद प्रवीण सर. विचार केला तर निश्चित बघा तर मिळॉन आणि लॉंगॉनच्या क्षेत्रातून एक दमदार माइटी हिट षटकार मात्र पाहायला मिळाला. तो फलंदाज संतोष मधनेच्या या पहिल्या चेंडू होता आणि चेंडू मात्र आलेला आहे. गोलंदाज आपण पाहत आहात गोलंदाज सुरेश मुनीम सर्वात जास्त उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार पटकवणारा हा गोलंदाज. या दरम्यान बघूया पुन्हा एकदा लोअर फुटला चेंडू चिरला. आता मात्र स्टेअर केला चेंडू जातोय तो सिली मिडॉन आणि मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जिथे एक धाव आता मात्र मिळते. या एकादाच्या भरीन समीकरण मात्र 1ने वाढते. धावसंख्या थांबते ती आता मात्र बिनगडीबाद 7च्या घरात. आई एकविरा चायनीजचे प्रोप्रायटर उमेशजी खानावकर आपलंही आयोजकांतर्फे स्वागत आहे. धावसंख्या ती 7. या दरम्यान गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हाफ पिच टाकला चेंडू होता. यावेळेस मात्र
चेंडू स्टिअर केला, चेंडू जातोय तो सरळ स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या डोक्यातून सरळ 4 धावांकरिता. जो प्रेक्षकांसाठी आयवा कॅचसाठी ज्यांनी बक्षीस ठेवलेलं आहे असे आमचे उमेशजी खानावकर यांचं स्टेजवरती आगमन झालेलं आहे. आयोजकांतर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद धन्यवाद अजय सर. परंतु इथं जर आपण पाहिलं तर आता मात्र धावांचा पाऊस पडताना मात्र मिळतो. फलंदाज जसा आला फलंदाज संतोष मधने त्याने आपले हात खुले केले, षटकार मारला, त्यानंतर स्ट्राईक आली ती. आता मात्र हॅपी सिंगडे हॅपीने देखील आलेले मात्र प्रहार केला. जणू काही दोन्ही फलंदाज तंबूतून शेट होऊन आले की काय असं वाटतंय. या पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आखोट टप्प्यात चेंडू आता मात्र स्टिअर केला, चेंडू जातोय तसं कव्हर पॉईंट आणि पॉईंटच्या रिझन मधून सरळ 4 धावांकरिता हा दुसरा चौकार हॅपीच्या बॅटमधून. या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू जातोय, अतिशय आपल्यातून कॅच येतो ते यावेळेस क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. तुम्हाला तुमचं अस्तित्व, तुमचं आव्हान जर सामन्यावर टिकवायचं असेल ना तर मग मात्र प्रत्येक उडालेला झेल हा पूर्ण तुम्हाला करावा लागतो. याचं जिवंत, याचं मूर्तिमंत उदाहरण यावेळेस दिलंय ते क्षेत्ररक्षक सागर अनुसे याने. या दरम्यान पुढचा चेंडू, या दरम्यान बघा आडव्या बॅटने खेळून चेंडू खेळून काढायचा होता, चेंडू लावायचा होता स्क्वेअरच्या माध्यमातून, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही आणि बरोबर 2 धावा आता मात्र मिळतात. या 2 धावांचे समीकरण 2 ने वाढतंय. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र एका षटका संपल्यानंतर 17च्या घरामध्ये. निश्चितच षटक क्रमांक 1चा खेळते तो समाप्त. आणि अजून देखील जर विचार केला तर येणारे 24 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. या लढतीमध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय या ऐकूया आमचे गुरुवर्य प्रवीण अर्जुन सर यांच्या माध्यमातून. धन्यवाद योगेश वाघ यांचा आवाज मात्र या ठिकाणी आपण ऐकलं. एकूण धावांचा विचार केला, विजयासाठी लक्ष फार मोठं नाही आहे. 17 धावा धावफलकावरती आल्या, 13 धावांची अजूनही गरज आहे. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये मात्र या 13 धावा कंप्लीट करायच्या आहेत. खरं तर पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेलेल्या मापक धावा आणि त्यानंतर मात्र या दोनही आघाडीच्या फलंदाजाने केलेली दमदार सुरुवात याच्या बळावरती मात्र सामनाचा थोडासा बिवडेन विजयाचा मार्ग सुखकर केला आहे. परंतु इथे पॅटीचा लीडिंग एज आणि झेल मात्र कंप्लीट केला आहे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण विजयजी खानावकर यांना पाहतोय, जे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक देखील आहेत. फलंदाज बाद. चेक. ऑल.
थँक्यू डीजे. अप्रतिम संगीत आपण डीजेच्या माध्यमातून जरूर ऐकलं. एक दर्जेदार क्रिकेट ची खमंग मेजवानी आणि त्याचबरोबर सुमधुर संगीताचा नजराणा तमाम क्रीडा रसिक. खरं तर आज प्रेक्षकांची संख्या सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला थोडीशी कमतरता जाणवली, परंतु जसजसं आपण या स्पर्धेमध्ये पुढे सरकणार आहोत तसतसं मात्र प्रेक्षकांची अलोट गर्दी या मैदानाचं वैशिष्ट्य नेहमीच राहिली आहे. कारण स्पर्धा कोणतीही असो, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद हा त्या स्पर्धेला नेहमीच लाभला आहे. यावेळेला आउटसाईड द ऑफस्टम्पचा चेंडू स्लॅश करण्याचा प्रयत्न विराज त्या ठिकाणी चेंडूवरती येत आहे, तोपर्यंत मात्र सिंगल या ठिकाणी धावफलकावरती अंकित केले जाते. एक चांगली स्ट्रॅटर्जी आपल्याला पाहायला मिळते. जगदीश 11 संघाचा विचार केला तर सलग दुसऱ्या विजयाच्या समीप पोहोचत असताना आपल्याला या स्पर्धेमधला आणखीन एक संघ पाहायला मिळतोय. खरं तर आजच्या दिवसातील पहिला सामना हॅलो किड्स आणि महाकाल या दोन संघांमध्ये पाहायला मिळाला, ज्यामध्ये हॅलो किड्स संघानं मात्र सामना जिंकला. तर या दरम्यान मात्र पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या दिशेने. काहीसा एकतर्फा हा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय, परंतु एक पारितोषिक आलंय. राम अजबे आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत कळंबोली क्रिकेट असोसिएशनचे, आणि त्यांच्या माध्यमातून मात्र सागर अनुसेनं जो झेल टिपला होता त्या झेलसाठी मात्र तब्बल कॅश प्राईज 500 रुपयाचं पारितोषिक हे नक्कीच त्यांना दिलं जाईल. हा सामना संपल्यानंतर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण ते पारितोषिक या ठिकाणी नक्कीच देणार आहोत. यावेळेला मात्र थोडासा वेट केलं, वेट अँड वॉचचं क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळालंय. हलकी हातानं पाहिलं, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू पाहिला आणि त्यानंतर मात्र टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. सिंगल आली आहे. खरं तर हे दोनही फलंदाज ओळखत आहेत की मोठ्या फटक्यांची गरज नाहीये, सामना आवाक्यामध्ये आहे, सिंगलनं विजयाचा मार्ग हा सुखकर केला जाऊ शकतो. आणि अगदी तेच एक्झॅक्टली तेच हे दोनही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करत असताना एक पार्टनरशिप बिल्डअप करतात. 20 धावा धावफलकावरती येत आहेत. इक्वेशन जर पाहिलं तर अजूनही येणारे 20 चेंडू आणि 10 धावांची गरज. सागर अनुसे यावेळेला लॉफ्टेड ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क अपेक्षित होऊ शकला नाहीये, एलिव्हेशन देखील नाहीये, परंतु खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. चेंडू एक्झिक्यूट केल्यानंतर, फटका एक्झिक्यूट केल्यानंतर चेंडूकडे पाहत राहणं हे खराब क्रिकेट आहे. थोडंसं लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. झेल हो अथवा झेल सुटो, तुमची प्रायोगिकता, तुमची प्राथमिकता ही धाव घेण्यावरती असायला पाहिजे. जिथे 2 धावा असायला हव्या होत्या त्या ठिकाणी मात्र फक्त एकेरी स्वरूपाची धाव मिळते. एका धावेचं महत्व काय हे एका धावेनं सामना गमावणाऱ्या संघाला विचारा. इथे मात्र पंच आमच्या दिशेनं वळत आहेत. इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर चेंडूचा इशारा होतोय आणि अवांतर धावे संख्येच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय. धाव फलकावरती आल्यात 22. आज सकाळच्या पहिल्या सामन्यापासून अनिलजी बोरे आमचे आणखीन एक ऑफिशियल स्कोरर आमच्या समवेत या ठिकाणी जुळले गेलेत. खरं तर खूप चांगली लेखडी त्यांची देखील आपल्याला अनेक स्पर्धांमध्ये याच मैदानावरती पाहायला मिळते. अनिलजी बोरे यांच्या लेखणीतून मात्र ही संपूर्ण माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. आणखीन एक धावफलकावरती इथे एकेरी स्वरूपाच्या धावांवरती जास्त विश्वास दर्शवला जातोय. प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. आपण पाहतोय आमच्या मुख्य मंचावरती आई एकविरा चायनीज हॉटेलचे प्रोप्रायटर सन्माननीय उमेशजी खानावकर साहेब हे देखील उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक आयवा झेलसाठी मात्र 200 रुपयाचं पारितोषिक. आणि हे पारितोषिक काल पहिल्या सामन्यापासून ते उद्या शेवटच्या सामन्यापर्यंत हे पारितोषिक राहणार. आणि कदाचित जर या ठिकाणी उमेशजी खानावकर स्वतः व्यासपीठावरती उपस्थित असतील तर कदाचित हे प्राईज उद्या 500 रुपयापर्यंत देखील आपल्याला सेमीफायनल, फायनल आणि अगदी मेगा फायनलमध्ये देखील पाहायला मिळेल. त्यामुळे प्रेक्षकांनो कुठेही जाऊ नका. या मैदानावरती कमाई करण्याची आणखीन एक संधी तुम्हाला मिळाली. आणि त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून लकी ड्रॉ देखील ओपन केला जाईल आणि लकी ड्रॉमध्ये ज्या भाग्यवंत विजेत्याचं नाव येईल त्याला मात्र स्पोर्ट्स बायसिकल देऊन त्याचा देखील सन्मान, गौरव या ठिकाणी केला जाईल. त्यामुळे प्रेक्षकांना आम्ही नेहमीच म्हणतो की या मैदानावरती प्रेक्षकांची अलोट गर्दी प्रत्येक स्पर्धेला पाहायला मिळाली आहे. आणि आज आणि उद्या या स्पर्धेला आपला सर्वांचा उदंड प्रतिसाद हा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. 2 षटकांचा वजवी खेळ संपलाय. धावफलकावरती आल्या 23. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 18 चेंडू आणि 7 धावांची गरज. आणि ज्या पद्धतीनं फलंदाजी जगदीश 11 मैदानाच्या आतमध्ये करतोय, मी म्हणेन दोनही सामन्यांमध्ये या संघानं आपला सर्वोत्तम खेळ मैदानावरती दाखवला. आणि दोनही वेळेला गोलंदाजी ही सर्वाधिक महत्त्वाची ठरली. इथे डाव्या एसटीला सोडून जाणारा चेंडू पंच आमच्या दिशेनं वळतायत. अवांतर चेंडूचा इशारा होतोय आणि अवांतर
धावसंख्येच्या मदतीनं का होईना संघ मात्र पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मंगेशच्या बॅटमधून विजयी षटकार येणार का, सर्वाधिक महत्वाचा, कारण सामना फिनिश करण्याची घाई आता खेळाडूंची पाहायला मिळते. आणि इथे स्लॉटमध्ये चेंडू होता, क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत, एलिव्हेशन मिळालं नाहीये. खरं तर सामना फिनिश करायचा होता परंतु एलिव्हेशन नाहीये. फलंदाज बाद, आणखीन एक विकेट. गमावला गेलाय. खरं तर विजयी षटकार लगावण्याचा प्रयत्न होता मंगेश यांचा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, नितीन म्हात्रे. खरं तर काल 3ऱ्या क्रमांकावरती या खेळाडूला प्रमोट केलं गेलं होतं. या खेळाडूचा क्रमांक हा 4था, 5वा आणि 6वा आहे. स्लॉग ओव्हरमध्ये येणं, मोठे फटकेबाजी करणं, अटॅकिंग क्रिकेट खेळणं ही या खेळाडूची ओळख आहे. काल थोडासा वेगळ्या भूमिकेमध्ये इनॅट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि ते प्रेशर मात्र हँडल करू शकला नाहीये. परंतु सामना मात्र जिंकला होता गोलंदाजांच्या दमदार खेळीच्या बळावरती. या ठिकाणी 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातात. धावा क्रिकेटमध्ये येत नसतात तर धाव्या चोराव्या लागतात आणि त्या 2 धावा इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातून जणू चोरल्या गेल्या आहेत की काय. थोडासा फंबल पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा उचलत असताना 26 धावा धावफलकावर. 3 आघाडीचे फलंदाज गमावले आहेत. नितीन म्हात्रे ऑन स्ट्राईक. यावेळेला मात्र फुल टॉस चेंडू होता, दिशा देण्याचं काम केलंय. खरं तर झेल घेण्याची संधी देखील होती. आय थिंक गोविंद त्या ठिकाणी होते परंतु चेंडू कंट्रोलमध्ये ठेवू शकले नाहीयेत. सिंगल या ठिकाणी धावफलकावरती अंकित केले जाते आणि या 21 स्वरूपाच्या धावेनं संघ मात्र विजयाच्या समीप पोहोचताना 27 धावा धावफलकावर. इक्वेशन जर आपण पाहिलं तर 3 धावांची अजूनही गरज आहे. 15 चेंडू शिल्लक आहेत, या षटकातील 3 आणि त्यानंतर मात्र तब्बल 2 षटकांचा खेळ बाकी. यावेळेला फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलाय विवडेन. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या सीमारेषे बाहेर. फलंदाज किरणच्या बॅटमधून येतोय हा विजयी षटकार. मात्र आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं, कारण आम्ही नेहमी म्हणतो आम्हा कपाळी गंध आम्हा शिवरायांचा छंद, कपाळी केशरी गंध आम्हा शिवरायांचा छंद, मुखे एक नामघोष जगदंबा जगदंबा जगदंबा. सामना फिनिश केलाय. जगदीश 11 संघानं सलगचा 2रा विजय संपादन करत असताना पिवडेन आता ऑलमोस्ट सेमीफायनलमध्ये, जरूर सुपर 6 मध्ये या संघानं मात्र आपली मी म्हणेन प्रवेश जवळजवळ सुनिश्चित केलाय. परंतु क्रिकेट आहे, अजून बराचसा उलटफेर या स्पर्धांमध्ये होणं बाकी आहे. आपण चर्चा करत होतो, पहिला सामना ॲलोकिड्स संघानं जिंकला. 2ऱ्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर डीजी प्रोपेटा संघानं पुढे बदल मारले आणि त्यानंतर मात्र हा 3ऱ्या सामन्यामध्ये चला टॉस झालेला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला SV थंडर्स. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. SV थंडर्स संघ स्पर्धेची नियमावली आज आपल्याला 8 सामने आणि या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच 2 ओव्हर 2 विकेट्स 2 धावा आणि 1 विकेट. पुन्हा एकदा मंगेश साळुंके ठरतायत या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच. तर मंगेश यांना विनंती आहे की आपण यायचं आहे. प्लेयर ऑफ द मॅच या पुरस्कारानं आपल्याला पुन्हा एकदा सन्मानित केलं जाईल. आजच्या दिवसातील 4थ्या लढतीकडे आपण वळतो. खरं तर आयोजकांचं कौतुक करायला हवं. आज कमीत कमी 8 सामन्यांचा शेड्यूल या ठिकाणी उभं केलं गेलं आहे. खरं तर उद्याचा जो लोड आहे तो कमी करण्याचा प्रयत्न, जितके जास्त सामने आज कव्हर करता येतील तो प्रयत्न, आणि अगदी इन टाईम सर्व संघांचं देखील आपण कौतुक करूया. संघ मालकांचं आपण कौतुक करूया. संघ कर्णधारांचं आपण या ठिकाणी कौतुक करूया. खरं तर प्रत्येक एका संघाचं सहकार्य हे सर्वाधिक महत्त्वाचं असतं. ज्यावेळेला एखादी स्पर्धा यशस्वीच्या त्या उंच शिखरावरती आपण पाहतो ना, त्यावेळेला मात्र त्याच्या पाठीमागे अथक परिश्रम असतात, कठीण परिश्रम असतात आणि आमच्या या सर्वच आयोजकांचे हे अथक आणि कठीण परिश्रम आपल्याला पाहायला मिळतात. व जगदीश 11 संघानं 2 सामने जिंकलेत. हॅलो किड्स संघानं 2 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर
DDSR ग्रुप हा संघ आपल्याला यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर दोनही संघांसाठी हा सामना तितकासा महत्वपूर्ण आहे, कारण एक एक सामना गमावला गेलाय. तत्पूर्वी आपण जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्सकडे, जिथे जयेशजी भोसले सर सज्ज आहेत आणि सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते मात्र सन्मानित केलं जाईल सलग दुसऱ्या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्कारानं मंगेश साळुंके यांना. थँक्यू. प्रीतमजी पाटील साहेब नावडे यांना आपण विनंती करूयात. आदरणीय प्रीतमजी पाटील साहेब, या आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार प्रदान करतो आहोत. प्रीतमजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मंगेशला हा पुरस्कार देऊयात. आदरणीय प्रीतमजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण ही ॲटिट्यूडची एक आकर्षक टी शर्ट्स, तदनंतर ही ॲटिट्यूडची आकर्षक टी शर्ट्स आपण पाहतोय, जी आपण प्रथमतः देतो आहोत. ॲटिट्यूड कलेक्शन यांच्या माध्यमातून, ॲटिट्यूड कलेक्शन कळंबोली यांच्या माध्यमातून. तदनंतर देऊयात ही आकर्षक अशी ट्रॉफी, एक एनर्जी ड्रिंक्स, जी आपण देतो आहोत या मंगेश साळुंकेला. पहिल्या मॅचमध्ये 5 विकेट, या मॅचमध्ये 2 विकेट. धावा त्याने दिलेल्या नाही आहेत. पहिल्या मॅचमध्ये 2 धावा, या मॅचमध्ये 2 धावा, अर्थात केवळ 4 षटकांमध्ये. धन्यवाद साहेब. 2 मॅचमध्ये झाले, 2 मॅचमध्ये केवळ 4 धावा तुझ्या अगेन्स्ट आल्या. काय म्हणशील एकंदरीत बॉलिंग परफॉर्मन्स बद्दल? कालचा दिवसही तुझा, आजचा दिवसही तुझा, या परफॉर्मन्स बद्दल काय म्हणशील? या पाठीमागचं राज काय? आता आम्ही जे अपोजिट टीममध्ये प्लेयर आहेत त्यांची स्ट्रेंथ विकनेस बघून बॉलिंग करायचा प्रयत्न केला आणि ती बॉलिंग चालली, असं झालं. आजचा दिवस कसा वाटतोय की कालच्या दिवसासारखाच आजचा खेळ आपल्याला पाहायला मिळालाय? कारण बॉलिंग चांगल्या रीतीने तुझ्या माध्यमातून पाहायला मिळाली. कसा बघतोस तू या दिवसाकडे? किती इम्पॉर्टंट असेल ॲज अ प्लेअर म्हणून, ॲज अ कॅप्टन म्हणून तुला हा आजचा दिवस? आजचा दिवस तर महत्त्वाचा आहे, कारण आम्ही टॉप 6मध्ये गेलो आहे, सुपर 6मध्ये. आणि आम्हाला आता उद्याच मॅच खेळायची, पण आम्ही सगळ्या मॅच बघणार आहे, कुठल्या टीम कशा खेळतायत आणि त्यांच्या स्ट्रेंथ विकनेस बघतोय आम्ही. आजचा मॅन ऑफ द मॅच कोणाला डेडिकेट करशील? अगेन टीमला, कारण टीमचा सपोर्ट सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्यामुळे हा जो आमचा टीम एफर्ट झाला आहे, मागच्या मॅचमध्ये आम्ही पहिली बॅटिंग केली, ह्या मॅचमध्ये बॉलिंग केली आणि दोन्ही चांगला परफॉर्मन्स होता. डेडिकेटेड टू टीम. क्या बात आहे. संपूर्ण संघाला तू समर्पित करतोयस. मॅच ज्या पद्धतीने होत आहेत किंवा सामने ज्या पद्धतीने होत आहेत, जसा परफॉर्मन्स तुझा आज पाहायला मिळालाय, उद्याही तसाच परफॉर्मन्स तुझ्याकडून अपेक्षित असेल. उद्याही आम्हाला मंगेशचा परफॉर्मन्स असाच पाहायला मिळेल का? नक्कीच. आजसारखा कालसारखाच परफॉर्मन्स करायचा प्रयत्न करेन, तेव्हाच आम्ही कुठे पुढे क्वालिफाय होऊ सुपर 3मध्ये. आणखीन एक महत्वाचं, जयेश सर, सुहास करे आलाय. दोनही खेळाडूंच्या नावावर 6 विकेट्स आहेत, परंतु इकॉनॉमिकली जर पाहिलं तर मंगेश इज लिडिंग. सो अगेन अ पर्पल कॅप. या आपण सुहास करेच्या माध्यमातून देतो आहोत. विकेट टेकर तर आहे, परंतु 4 धावा देत असताना 2 मॅचमध्ये त्याने 6 विकेट घेतल्या. सुहास करेच्या शुभ हस्ते ही पर्पल कॅप आपण देतो आहोत. तर खूप साऱ्या शुभेच्छा सुहास करेला असतील या मॅचसाठी. या आपण पुन्हा एकदा वळूयात या सामन्याकडे. आणखीन एक महत्त्वपूर्ण सामना आपल्या भेटीला येतो. कुठे जाऊ नका, पाहत राहा एकत्र या स्पर्धेचा आनंद घेत राहा. ही स्पर्धा मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आयोजन असणारी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. या आवाजामध्ये पुन्हा एकदा साथ चढवण्यासाठी प्रवीणजी अर्जुने सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू. या दरम्यान पहा, लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय मी. एसव्ही थंडर्स ग्रुप, आपली प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्यापर्यंत नाहीये आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आपला 12th मॅन देखील इथे उपलब्ध नाहीये. नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर लगेचच